केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अमित शहा पोहोचले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते। यानंतर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे। सह्याद्रीवर चर्चा होईल, पण त्याच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे। भाजपचे हे दोन मोठे, एक केंद्रीय नेतृत्व आणि दुसरे महाराष्ट्रातील मोठे नेते भाजपचे यांच्यामध्ये आधी चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर अमित शहा मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्रीवर चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? अमित शहा हे फडणवीसांसोबत चर्चा करत असल्याचं कळतं आणि त्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याचंही कळतंय, पण नेमकी चर्चा कशा संबंधी होतीये? निश्चितच परा आज एकंदरीत मुंबईतील आणि नवी मुंबईमध्ये दोन जे बैठका अमित शहांनी घेतलेल्या होत्या आणि मुंबई सहित कोकणातील एकंदरीत जे सर्व आमदार आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली होती। याआधी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र येथीलही आमदारांनी पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा यांनी संवाद साधलेला होता। त्यामुळे एकूणच आता महाराष्ट्रातील हा आढावा आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आज एकंदरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक प्राथमिक बैठक आता अमित शहा घेत आहेत। यामध्ये एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये भाजप नक्की 150+ जागांवर लढणार का, त्या जागांचा विभाग न्याय कसा काय आढावा असेल या संदर्भातील चर्चा अपेक्षित आहे। आणि यानंतर सह्याद्री अतिथीगृहावरती जी बैठक होणार आहे, ज्याबद्दल आपण काल बातमी दिली होती, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बसून अमित शहा चर्चा करतील। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर येत्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला आहे तो आज रात्रीच्या या बैठकीमध्ये निश्चित होण्याची दाट शक्यता आहे। एकूणच जर पाहिलं असेल तर 120 ते 128 जागा आहेत त्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला देण्याची तयारी भाजपने केलेली होती। या उलट 150 ते 160 जागांवरती भाजपने तयारी केलेली आहे। या 160 जागांमध्ये भाजपला त्यांच्या सोबत असलेल्या मित्र आणि घटक पक्षांनाही जागा वाटप करायची आहे। त्यामुळे एकूणच असं म्हणता येईल की 150+ जागा भाजपला लढवायच्या आहेत, तर ज्या उरलेल्या जागा आहेत त्या मित्र पक्षांना द्यायच्या आहेत। त्यामुळे आता मित्र पक्षांचं यावर एकमत होतं का तेही बघावं लागेल। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।